नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या रेड डायमंड रेड गुजरात पेरूच्या बागेत स्प्रे घेणार आहोत. तर का घेणार आहोत? आत्ताच पाऊस येऊन गेलेला आहे आणि ढगाळ ही वातावरण आहे भरपूर, आणि त्यामुळे कळीचं ड्रॉपिंगचं प्रमाण ही राहतंय थोडं. इथून पुढे आपलं काम करायचं, कळी ड्रॉपिंग जरी थांबलं तरी त्याला कॅल्शियम आणि बोरांची गरज भासते. कळी सेट होण्यासाठी आणि कळीची साईज होण्यासाठी, त्याच्या पेशी विभाजन होण्यासाठी. त्यामुळे काय राहते, बोरांमुळे पेशी विभाजन झाल्यामुळे सेटिंगला चांगला फरक पडतो बोरांमुळे, आणि कॅल्शियममुळे ही फळ चांगले सेट होते आणि फळाला आकारही चांगला येतो. तर शेतकरी मित्रांनो, आधी बघू शकता झाडावरती कळीची पोझिशन कशी आहे. तर ह्या पोझिशन मध्ये आहे, कळी सेट होत आहे, सेट झालेली आहे. तर आता ह्या पोझिशन मध्ये कळी गळण्याचं प्रमाण राहतं आणि ह्या टप्प्यात ही कळी गळण्याचं प्रमाण राहतं जास्त. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपण स्प्रे घेणार आहोत. महत्वाचा स्प्रे आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आपल्या बागेमध्ये ड्रॉपिंगचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे, कारण ढगाळ वातावरणामुळे ड्रॉपिंग होत होतं. त्यासाठी आपण चांगला बुरशीनाशकचा स्प्रे झालेला आहे 4 दिवसापूर्वी. तर आपण आता जी कळी सेट होणार आहे आणि एक मीडियम आकाराची कळी सेट झालेली आहे, तर त्यासाठी आपण वेल्थी क्रॉप सायन्सचं कॅल्वेल आहे. कॅल्वेल म्हणजे नॅनो कॅल्शियम 11% आहे. तर ह्याचं एका बेलरसाठी 200 लिटरच्या बेलरसाठी 500 मिलीचं प्रमाण राहतं ह्याचं. आणि आपण वेल्थी क्रॉप सायन्सचं बोरवेल घेतलेला आहे, यात बोरान 10% आहे आणि ह्याचा रिझल्ट आपल्याला चांगला भेटलेला आहे. तर साधारण 800 ते 850 रुपयापर्यंत एक बेलर ह्याचा हात जातो. तर तुम्ही तुमच्या बागेत ह्या पोझिशन मध्ये बाग असेल तर तुम्ही हे स्प्रे करू शकता. आणि तुमच्या बागेत जर बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम होतो की फळाची साईज गोल येत नाही, असं लिंबूळगं फळ राहतं, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा तो प्रॉब्लेम येत आहे. तर त्यांनी वेल्थी क्रॉप सायन्सचं कॅल्वेल म्हणून असते, नॅनो कॅल्शियम असते त्यात 11%, तर ते तुम्ही एकरी 1 लिटर सोडू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, ह्याच कंपनीचं जर नाही भेटलं तरी ह्या पोझिशनला ढगाळ वातावरण आहे, तुमची जर झाडावरती कळी सेट होत असेल तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं, चांगल्या कंपनीचं कॅल्शियम आणि बोरॉन हा स्प्रे नक्कीच घ्या, तुम्हाला चांगला रिझल्ट नक्कीच भेटेल. तर शेतकरी मित्रांनो, आपण स्प्रे घेऊ आधी, चला.